अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज पारायणाचा माझा दुसरा दिवस होता। आता आपण ते फोटो वगैरे काही हलवू शकत नाही, त्यामुळं मी फक्त फुलं वगैरे बदलून महाराजांची पूजा केली आणि पूजा वगैरे करून झाल्यानंतर चहा ठेवला। चहा ठेवून मग मी बाहेर औदुंबरांची आणि तुळशीची पण पूजा करून आले। आणि आज पण तुळशीची आणि औदुंबरांची पूजा करताना एलसी मागे मागे होतेच। चहा वगैरे घेतला। बाहेर पण दिवा मी रोज लावतच असते, सकाळी संध्याकाळी बाहेर दिवा लावला। आणि इथं जे समोर मी कॅमेरा दाखवते तिथं पण एकदम मोठं औदुंबराचं झाड आहे, त्यांना पण मी इकडूनच दिवा उदबत्ती करत असते। मग मी पारायणाला सुरुवात केली। आणि उद्या दत्त जयंती आहे, त्यामुळे उद्या दत्त जयंतीच्या दिवशी 4था अध्याय आठवणीने सगळ्यांनी वाचायचा आहे। आणि 12:39 दत्त जयंतीचं म्हणजे जन्मोत्सव आपण साजरा करायचा आहे। आणि उद्या उपवास पकडायचा आणि दुसऱ्या दिवशी आता उपवास सोडायचा आहे तो, म्हणजे उद्या पूर्ण दिवस उपवास असणार आहे। आणि आज मी नैवेद्याला भाकरी आणि भेंडीची भाजी बनवलेली होती आणि मी ज्वारी हे धान्य खात आहे। कांदा लसूण वगैरे न वापरता फक्त तेल आणि कोथिंबीर वगैरे टाकून नमक हळद टाकून भेंडी बनवली आणि भाकरी, याचा नैवेद्य आज मी दत्त महाराजांना दाखवला होता। आणि उद्या आपला पूर्ण दिवस उपवास असणार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। श्री स्वामी समर्थ।